सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. नुकताच जत नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी जत शहराचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्प हा जतकरांचा दिशाभूल करणार आहे. कारण एकीकडे जत शहराला पाणी पुरवठा हा तब्बल 8 दिवसातून एक वेळ होतो आणि दुसरीकडे पाणीपट्टी वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे पाणी योजना नवीन पाणी योजना जत शहरात चालू आहे. ती योजना या वर्षभरात चालू होईल. ती योजना पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर 26-27 या आर्थिक वर्षात पाणीपट्टी न वाढवता 27-28 या वर्षामध्ये वाढवण्याचा काही हरकत नाही. कुणाही जतकरांचा आक्षेप नाही. पण इकडे पाणी मिळत नसताना पाणीपट्टी वाढवून जतकरांवरती कर लादण्याचा हा प्रकार आहे. तर तो त्वरित थांबवा, त्याचा पुनर्विचार करावा आणि या वर्षी 26-27 या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वाढवण्यात येऊ नये असं जतकरांच्या वतीनं नगरपालिका लोकप्रतिनिधींना कळकळीचं आव्हान आहे. त्याच पद्धतीनं शववाहिका मोफत दिल्याचं सांगून सवंग लोकप्रियता मिळवण्याचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न देतोय. कारण मुळात नगरपालिका परिषदेकडे ज्या वेळेला शववाहिका आल्या तेव्हापासून या शहरातील प्रत्येकाला ज्यांना गरज आहे त्यांना शववाहिका मोफतच दिली जाते. त्यामुळे शववाहिका मोफत देऊन आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा आणि दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. खरंच त्यांनी सांगितलंय की जत शहरातील कुटुंबातील दुःखात सहभागी होण्यासाठी शववाहिका मोफत देण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणून सांगितलंय. पण खरंच या लोकप्रतिनिधींना जत शहरातल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायचं असेल तर शववाहिका तर ऑलरेडीच मोफत आहे. तर त्यांनी स्मशानभूमीतील दहनक्रिया मोफत करावी आणि खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हावा. माझं एक असं आव्हान आहे त्यांना जतकरांच्या वतीनं. तिसरं त्यांनी सांगितलं की स्वागत कमानी उभा करू. खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वागत कमानी उभा करण्यास राज्य शासनाचा हरकत आहे. औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा त्याच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. असं असताना स्वागत कमानी उभा करण्याचा घाट कशासाठी? एकीकडे मुख्याधिकारी म्हणतात नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाहीये आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही स्वागत कमानी उभा करू. स्वागत कमानी उभा करण्यापेक्षा या जत शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शाळा आहेत, अंगणवाडी आहेत. या अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी पायाभूत सुविधेसाठी निधीची तरतूद करावी. स्वागत कमानी करून कुणाचं भविष्य उज्ज्वल होणार नाही. पण जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, अंगणवाड्या असतील, यांच्या पायाभूत सुविधा जर मिळाल्या तर एक पिढी घडणार आहे. त्यामुळे त्याचाही गांभीर्याने विचार करावा. आणि दुसरी गोष्ट, यांचा एक निर्णय स्वागतार्ह आहे, तो म्हणजे डिजिटल जाहिरात फलकवर कर आकारणी करणे. पण हा निर्णय फक्त बोलाचीच कडी ठरू नये. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी तरच हा निर्णय स्वागतार्ह जतकरांसाठी ठरेल. अन्यथा जतकरांसाठी ही बोलाची कडी ठरणार आहे. आणि जसे इतर 3 विषय ज्या पद्धतीने दिशाभूल करणार तसंच हाही दिशाभूल करणारा ठरेल. म्हणून नगरपालिका पदाधिकाऱ्यांना आमचं जतकरांच्या वतीने कळकळीचं आव्हान आहे. एकीकडे पाणी योजना पूर्ण क्षमतेने चालू नये, त्यामुळे पाणीपट्टी वाढवू नये. शववाहिका मोफतच आहे, त्यापेक्षा स्मशानभूमीतील दहनक्रिया मोफत करावी. स्वागत कमानीपेक्षा जिल्हा परिषदेत 14 शाळा असतील, जत शहरातील अंगणवाडी असतील, यांच्यासाठी पायाभूत सुविधासाठी निधीची तरतूद करावी. तो निधी खर्च करावा. आणि चौथी बाब म्हणजे आपण जो घेतलेला निर्णय डिजिटल जाहिरात फलक कर आकारणी, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. एवढीच एक कळकळीची विनंती आहे.